साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरु स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाचे मायबाप वैष्णवाग्रणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवान श्री पंढरीश परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर आलेली अनुभूती दिलेली प्रतिक्रिया महाराज या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक
रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैरागी शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित भाविक सज्जन माता भगिनी, उपस्थित असणारे सर्व टाळकीवृंद, मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि पणदेवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजच्या प्रारंभीची चिंतन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ बनसारोळा, भजनी मंडळ बनसारोळा आणि सप्ताह संयोजक समिती बनसारोळा यांच्या वतीने माझे पारमार्थिक स्नेही आदरणीय समाधानजी महाराज गोरे यांच्या आदेशातून या ठिकाणी ही चिंतन सेवा मला प्राप्त झालेली आहे. संकल्पित वेळेमध्ये ही चिंतन सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. या पवित्र नगरीमध्ये आध्यात्मिक अधिष्ठान असलेला बनेश्वर संस्थान अर्थात बनेश्वरांच्या या पवित्र कृपा प्रसादाने हा अनेक वर्षापासून चालत असलेला भक्ती महोत्सव, भक्तीची साधना करत 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 या वर्षीच्या प्रारंभीच्या चिंतन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. या पवित्र नगरीमध्ये गुणीजन महाराज मंडळी, गायक, वादक या सर्वांचीच पवित्र उपस्थिती आहे. बहुसंख्य असणाऱ्या माता भगिनींची उपस्थिती आहे आणि सुजान, जाणकार, बुजुर्ग असे श्रोतृवृंदांची उपस्थिती. आणि आज प्रारंभीच्या चिंतन सेवेत आपण सगळेजण उपस्थित आहोत. खरं म्हणजे या भक्ती महोत्सवामध्ये थोर थोर महापुरुष या गावामध्ये, या नगरीमध्ये येऊन गेलेले आहेत. वारकरी संप्रदायाचा आचार, विचार आणि उच्चार सांभाळून एक संप्रदायाला आदर्शवत जीवन जगणारे महात्मे या पवित्र नगरीमध्ये येऊन गेलेले आहेत. पुढेही काही येत राहणार आहेत. पण अशा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना, ज्ञानाचा नाही, ना वयाचा नाही, ना तपश्चर्याचा नाही, पण कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना सुद्धा समस्त ग्रामस्थ मंडळांच्या वतीने आज महाराजांच्या आदेशातून मी इथे उपस्थित आहे. आणि त्याकरता सगळेच गुणीजन महाराज मंडळी उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव काही घेणं उचित नाही, पण आमचे हर्षदजी महाराज आहेत, सुजित महाराज आहेत, सुजित महाराज आहेत, आकाश महाराज आहेत, आधी करून सर्वच परिसरातील बनसारोळा आहे, दिपे वडगाव आहे, अजून हो विनेकरी राहिले बाबा. तुम्ही तर ठळक दिसायला लागले आता सगळ्यापेक्षा. ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेट जास्त चमकतं. आणि बरोबर आहे, असं असं सांगायचं. काही चुकलं की असं सांगायचं कीर्तनात. आता असे सगळे मंडळी, त्यांचं एवढं फक्त माझं नाव घ्या, पुन्हा तुला चला काय बोलायचं. असे सगळे मंडळी आहेत. आणि सर्वांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये मला ही चिंतन सेवा प्रारंभीची करण्याचा योग. मी अनेक वर्षे या ठिकाणी जवळजवळ 15-20 वर्षापासून कोणत्या ना कोणत्या महात्म्यांच्या कीर्तनाकरता एक दिवस महाराज बोलवतात आणि मीही येतो. पण या वर्षीमध्ये मात्र मला महाराजांनी सांगितलं की आपण तुम्ही चिंतन सेवा स्वीकारा. आणि म्हणून आजची चिंतन सेवा मी स्वीकारली. ज्यांच्या मुखारविंदात आपण श्रीमद शिव महापुराण कथा श्रवण करत आहात असे माझे पारमार्थिक स्नेही आदरणीय दीपकजी महाराज यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करत असताना मला आज भगवान श्री बनेश्वरांच्या चिंतन सेवेमध्ये सेवा समर्पित करत असताना ज्ञानोबारायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगातून विश्वमौली ज्ञानोबाराय भगवान श्री पंढरीश परमात्म्याचं दर्शन मला झालं. आणि ते झाल्यानंतर मात्र आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी आपला आलेला अनुभव तिला पुढे पाठवतात, तिला सांगतात. आणि त्यामध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये भगवान श्री परमात्म्याचं दर्शन होत असताना मात्र ते कोणाचं दर्शन झालं, त्याचं नामाभिधान, त्याची कारणमीमांसा आणि त्याचं खरं स्वरूप या सगळ्या अंगाचा परामर्श ज्ञानोबारांनी या अभंगामध्ये घेतलेला आहे. मंगलाचरणपर अभंग आहे.
आपल्याकडे कुठलीही साधन असो, वारकरी संप्रदायाची, हरिपाठ असो, काकडा असो, कीर्तन असो, हरिजागर असो, कुठलीही पारमार्थिक साधन असो, पण मात्र रामकृष्ण हरीनंतर पहिला जो अभंग म्हटला जातो तो कोणता आहे? रूप पाहता लोचणी. सगळ्यांच्या पाठ आहे महाराज. ज्यांच्या कोणाच्या पाठ नसेल त्यांच्या निदान कान पाठ तरी नक्की, आणि ज्यांच्या कान पाठ सुद्धा नसेल त्याने डायरेक्ट इथून ट्रेन धरायची परळीवरून लातूरून डायरेक्ट पाकिस्तान. सगळ्यांच्या पाठ आहे महाराज. कोणाच्या पाठ नाही असं? सगळ्यांच्या पाठ आहे. रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी. आपण सगळेजण म्हणतो, पण सगळेजण म्हणत असताना मात्र जेवढे अभंग अतिपरिचय असतो पण त्याचा अर्थ सुस्पष्ट होत नाही. पण ज्ञानोबारायाने मात्र या अभंगातून भगवान श्री परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करत असताना त्याच्या स्वरूपाचंही वर्णन अत्यंत एका चरणामध्ये ते वर्णन केलेलं आहे. अर्थात सगळ्या विश्वाची गवसणी घालणारा जो परमात्मा आहे त्याचा यथार्थ व आलेला अनुभव महाराजांनी आजच्या चिंतन सेवेकरता त्यांनी प्रतिपादन केलेला आहे. अभंग सगळ्यांच्या पाठ आहे आणि तो रूपावळीतला आहे, अर्थात मंगलाचरण प्रकरणातील आहे. मंगल कशाला म्हणावं? कुठलीही साधना करत असताना निर्विघ्नपणे ते कार्य पार पडत असताना आपण काहीतरी मंगल करत असतो. मग ते कुठलंही मग सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी कुठलंही कार्य असो आपण काय करतो? भगवान परमात्म्याचं काय करत असतो? वर्णन करत असतो. मंगलाचे 3 प्रकारचे वर्णन केलेलं आहे विचारसागरामध्ये चिंतन करत असताना. वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मंगल आद्यानी, मंगल मध्यानी आणि मंगल अंतानी. तुम्ही अगोदर कार्य सुरू करत असताना काय करावं? मंगल करावं. मध्यंतरी मंगल करावं नाही आणि उपसंहाराच्या वेळी सुद्धा मंगल करावं. असा हा दंडक आपल्या पूर्वसुरूने घालून दिलेला आहे आणि त्याला बाधा न येता आज आपण मंगलाचरण प्रकरणातील हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगातून विश्वमाऊली ज्ञानोबारायाने परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. त्याचे अनुवाद या अभंगातून करताहेत. मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत, काही अत्यावश्यक आहेत आणि काही अनावश्यक आहेत. मी साधे व्यवहारातली उदाहरण देतो तुम्हाला. भूक लागल्यानंतर जेवण करणं हे अत्यावश्यक आहे का अनावश्यक आहे का आवश्यक आहे? बोला सगळे. आवश्यक आहे. अगोदर मी तुम्हाला अत्यावश्यक कशाला म्हणायचं, आवश्यक कशाला म्हणायचं ते सांगतो आणि अनावश्यक कशाला म्हणतात तेही सांगतो. ज्याच्या विना जीवन पुढे जाऊ शकत नाही त्याला अत्यावश्यक समजा. ज्याच्या विना जीवन पुढे जाऊ शकतं त्याला आवश्यक म्हणा, ठीक नाही. आणि त्याची या जगतामध्ये अजिबात गरजच पडणार नाही, नाही. उलट आपल्या जीवनाची हानी आहे त्याला अनावश्यक म्हणा. विठ्ठल ज्याच्या विना जीवन पुढे जाऊ शकत नाही समजायचं ते अत्यावश्यक आहे. ज्याच्या विना जीवन पुढे जाऊ शकतं आकर्षक किंवा आवश्यक. साधारणतः आपल्याला भूक लागल्यानंतर काय लागतं? अन्न, भोजन करावं लागतं. म्हणजे भूक लागल्यानंतर जेवण करणं हे आवश्यक आहे का अनावश्यक आहे का अत्यावश्यक आहे? आवश्यक. आवश्यक आहे. वा. आणि भूक भागल्यानंतर पुन्हा हे कसं आहे? अनावश्यक. अनावश्यक. तहान लागल्यानंतर पाणी पिणं आवश्यक की अत्यावश्यक की अनावश्यक? आवश्यक. आवश्यक. पण तहान भागल्यानंतर पुन्हा सरकार मान्य बाटलीतलं पिणं तुम्हाला कळालं वाटतं? हसले सगळे. बरोबर आहे. अनावश्यक आहे. कपडे मळाल्यानंतर धुणं आवश्यक की अत्यावश्यक की अनावश्यक? आवश्यक. आवश्यक. पण धुतल्यानंतर त्याला इस्त्री करणं, त्याला नीळ टाकणं हे कसं आहे? अनावश्यक आहे. म्हणजे मानवी जीवन जगत असताना समाजशास्त्राने ज्या गरजा नाकारलेल्या नाहीत त्या स्वीकारल्या. त्याला म्हणायचं अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या मानवाच्या मूलभूत गरजा सांगितल्यात. मूलभूत.
या गरजा साधू संतांनी देखील नाकारलेल्या नाहीत. निर्वाहा पुरते अन्न आचारण आश्रमाचे स्थान गोपी गोवा आश्रमाचे स्थान. पुरते अन्नछादन आश्रमाची स्थान गोपी गुहा आश्रमाची स्थान. निर्वाहा पुरते अन्न आचारण पुरते अन्नछादन निर्वाहा पुरते अन्न आचारण निर्वाह पुरते अन्नछादन आश्रमाचे स्थान गोपी गोवा आश्रमाचे स्थान. आश्रमाची स्थान गोपी गुहा आश्रमाची स्थान. निर्वाहापुरते अन्न निर्वाहापुरते म्हणजे आवश्यकतेपुरतं अन्न निर्वाहापुरते आच्छादन आणि निर्वाहापुरते आश्रमाचे स्थान कोपी गुहा. मनुष्याला लागेल तेवढं आपल्याकडे अन्न असलं पाहिजे. एखादा अतिथी जर आला तर अन्न पाण्याविना तो परत गेला ना पाहिजे याच्याकरता तेवढं आपल्याकडे अन्न आणि पाणी असलं पाहिजे. अन्न वस्त्र असलं पाहिजे, निवारा असला पाहिजे. एखादा पांथस्थ एखादी प्रवासी एखादा साधक त्या मार्गाने जात असताना कदाचित आपल्याकडे त्याने विश्रांतीला स्थान मागितलं असेल तर आपल्याला विश्रांती त्याला देण्याकरता आपल्याकडे तेवढं निर्वाहापुरतं अन्न वस्त्र आणि निवारा असला पाहिजे. या जशा समाजशास्त्राने नाकारलेल्या नाहीत तशा आमच्या साधू संतांनी देखील या गरजा नाकारलेल्या नाहीत. पण ऐका, जसं पाणी अत्यंत महत्वाचं, शरीराला जसं पाणी आहे पण पाणी नसेल तरी मनुष्याचं जीवन जाऊ शकतं. अन्न नसेल तरी मनुष्याचं जीवन पुढे जाऊ शकतं महाराज. कारण अन्न पाणी वस्त्र ही अत्यावश्यक नाही. काय सांगितलंय तुम्ही? आवश्यक सांगितलंय काका, बरोबर आहे. आवश्यक सांगितलेले जे आपल्या जीवनामध्ये गोष्टी आवश्यक आहेत तेच कदाचित इतरांच्या जीवनामध्ये कशा असू शकतात? अत्यावश्यक असू शकतात. अत्यावश्यक. आपल्याला एखाद्या वेळेस अन्न आणि पाणी जर नसेल तर आपलं जीवन पुढे जाऊ शकतं. उदाहरण देतो. जगद्गुरु शितकोब महाराज अन्न पाण्याविना किती दिवस राहिले? 42 किती? 13 दिवस. चरित्रामध्ये 13 दिवस वह्या ते 13 अगोदरचे 5 असं काय 18 सांगितलं पण 13 दिवस आपण अनुष्ठानात त्यांनी जीवन घालवलं. आणि गाथा ज्यावेळेस बुडवला त्यावेळेस त्यांनी अनुष्ठान केलं. किती दिवस अन्न पाणी विना राहिले? 13 दिवस. त्यांचे शिष्य निळोबा राय किती दिवस अन्न पाणी विना राहिले? 42 दिवस. आणि इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणून 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णासाहेब हजारे किती दिवस अन्न पाणी विना राहिले? 11 दिवस. आणि परत पुनरावृत्ती होते म्हणून 2019-20 सालामध्ये एक नाही अन्न पाण्याविना ते जीवन जगू शकले. आपले 21-22 सालामध्ये कोण? पाटील. शरीराला तितकं अन्न आणि पाणी महत्वाचं नाही का? जे पाणी आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे तेच पाणी माशाच्या जीवनात बोला कसं आहे? हा, अति आवश्यक. नक्की ना? म्हणजे पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर साधारणतः तो किती तास जिवंत राहू शकतो? बोला. 200 क्षण काही क्षण. म्हणजे मला काय एवढं माहिती नाही, आम्ही माळकरी माणसं म्हणून विचारतो. माशाचं आपल्याला काय माहिती? तोड पडतो का सगळं? बरोबर. म्हणजे अन्न पाणी निवारा ह्या जसं आपल्या आवश्यक आहेत पण तेच पाणी जर माशाच्या जेवणात गेलं तर कसं आहे? ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात पाण्यातून जर मासा बाहेर काढला तर तो तडफडतो. जेवणा वेगळे मासोळी जीवना वेगळे मासोळी जीवनाला वेळी मासोळी वेगळी मासोळी कैसा तो कातळमळे केव्हा भेटते केशवा कैसे झाले माझ्या जीवा
देवा देवा केशवा जीवना वेगळे मासळी तैसा तुका अहो, जीवनात म्हणजे पाण्यातून मासळी बाहेर काढल्यानंतर जशी तडफडते ना नवे नवे नुसती तडफडत नाही. जीवाची ती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. त्याच्या संघातून त्या पाण्यातून जर मासोळ बाहेर काढली तर तत्क्षणी तो मरतो, त्याचा वियोग. आणि म्हणून जसं माशाच्या जीवनात ते पाणी कसं आहे अत्यावश्यक आहे, तसं माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक नाही महाराज. अत्यावश्यक काय नाही, ठीक नाही, काय आवश्यक नाही. अन्न बी तेवढं अत्यावश्यक नाही, पाणी अत्यावश्यक नाही, आणि निवाराही अत्यावश्यक नाही. आता सध्या चौथी गरज एक शास्त्र आत्ताच्या या कलियुगामध्ये आहे, ते म्हणजे मोबाईल आणि मोबाईलचं चार्जर. एक वेळेस अन्न नसलं चालेल ते, पण चार्जर लागते. मानवाच्या मूलभूत गरजा सांगितलेल्या आहे, प्रत्येक वेळेस गरजा बदलत राहतात. तसं जसं पाण्यात माशाच्या जीवनामध्ये पाणी महत्वाचं आहे, पाणी नसेल तर तो जीवन जगू शकत नाही, हे अत्यावश्यक आहे. तसं परमार्थाच्या क्षेत्रात एकदा का तुम्ही प्रवेश केला की मग मात्र तिथं परमात्म्याचं दर्शन होणं हे अत्यावश्यक आहे. जर या जन्मात येऊन परमात्म्याचं दर्शन झालंच नाही तर शास्त्र तुकोबाराय म्हणतात हे जन्म निरर्थक आहे, आणि या जन्मात येऊन परमात्म्याचं जर दर्शन झालं तर तो जन्म सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एकादशीया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची देखलिया विठ्ठलाची देखलिया विठ्ठलाची देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुम्ही इथं आल्यानंतर परमात्म्याचं दर्शन होणं अत्यावश्यक आहे. नवे नवे या जन्माचं सार्थक त्याच्यामध्ये. जन्म आलियाचा लाभ पद्मनाभ दरुषणे पद्मनाभ दरुषणे पद्मनाभ दरुषणे. जन्माला आल्याचा लाभ आहे कोणता? पद्मनाभाचं दर्शन होणं. अर्थात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. हे जर या मनुष्य जन्मामध्ये अत्यावश्यक असेल तर सांगा परमात्म्याचं दर्शन हे किती महत्वाचं आहे. सकल संतांनी सांगितलेलं आहे की परमात्म्याचे या जन्मात येऊन परमात्म्याचा साक्षात्कार, परमात्म्याच्या अपरोक्ष तत्वाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि जर नाही आली तर तो जन्म निरर्थक आहे. त्या अनुषंगाने ज्ञानोबारायाला मात्र आज भगवान श्री परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. त्यांना अनुभूती आली, आणि अनुभूती येत असताना या जगतामध्ये व्यापून असणारं जे चैतन्य तत्व आहे ठीक नाही, त्याचे दोन रूप आहेत, मूर्तंच अमूर्तंच. ब्रह्मणी दो रूपे, दो ब्रह्मणी रूपे. ब्रह्माचे दोन रूप आहेत, एक सगुण रूप आणि दुसरं निर्गुण रूप. परमात्म्याचं आपल्याला दर्शन झालं, पण ते कोणत्या परमात्म्याचं दर्शन झालं? ते सगुण परमात्म्याचं दर्शन झालं. आणि सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर मला काय फल प्राप्त झालं? महाराज अभंगाच्या पहिल्या चरण रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता
विठ्ठल परवा हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजनी. ज्ञानोबाराय म्हणतात आम्हाला त्या परमात्म्याचं दर्शन झालं. अहो परमात्म्याचं दर्शन होतं का हो? परमात्मा पाहता येतो का? आपण चर्मदृष्टीनं पाहिलेला परमात्मा, पण त्याची अनुभूती आपल्याला येते का सुखरूपातीची? येत नाही. परमात्मा हा चर्मदृष्टीचा विषय नाही, उलट परमात्मा इंद्रियातीत आहे. तिथपर्यंत मनही पोहोचत नाही, तिथपर्यंत वाचाही पोहोचत नाही, तिथपर्यंत आपली इंद्रिय कुठलेच पोहोचत नाहीत. नाही असं अतिंद्रिय असणारं जे तत्व आहे मन वाचातीत तुझे हे स्वरूप, आणि असं मन वाचातीत इंद्रियातीत असणारं जे तत्व आहे ते आज महाराज सांगतात आम्ही त्या परमात्म्याला पाहिलंय. ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात माझी प्रतिज्ञा होती. काय प्रतिज्ञा होती? अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. या तिन्ही लोकांमध्ये मी तर सुख उपभोगणारच, पण इतरांना सुद्धा तो आनंद वाटण्याची क्षमता माझ्याकडे आहे. पण त्याकरता मी त्या सुखरूप परमात्म्याकडे मी जाणार आहे. जाये नगे माये त्या पंढरपुरा भेटे ना माहेरा आपोलिया. आणि त्या परमात्मा जो माहेरामध्ये असणारा परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं मला दर्शन झालं. आणि झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये अनुभूती आली, ती सुखरूपतेची आली. परमात्मा सुख स्वरूप आहे. अहो महाराज, परमात्म्याला रूप आहे का? उलट कितीतरी तुमच्याच प्रमाणे रंग नाही रूप नाही नाही वर्ण जाय निराकार निर्गुण तुझे रघुराया. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. काय हो, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, किंवा सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण जेथे. अहो ज्याला नावच नाही, त्याला रूपच नाही, आणि तुम्ही तर आज म्हणता त्या परमात्म्याचं मला दर्शन झालं. ते कसं आहे? त्या परमात्म्याला रूप नाही. या जगतामध्ये 3 ब्रह्माचे अंश आहेत आणि 2 जगताचे अंश आहेत. आस्ती भाती आणि प्रिय हे ब्रह्माचे अंश आहेत. हे कधी नाश पावत नाहीत. आस्ती भाती आणि प्रिय ह्या 3 ब्रह्माचे अंश आहेत, आणि नाम आणि रूप हे जगताचे अंश आहेत. आस्ती भाती प्रिय असणारे जे सच्चिदानंदात्मकम जे ब्रह्म आहे ते सुख स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे, ते आनंद स्वरूप आहे. या जगतामध्ये हे सच्चिदानंद आहे ना, यालाच म्हणायचं आस्ती भाती प्रिय. आस्ती म्हणजे आहे, अस्तित्व या जगतामध्ये. भाती म्हणजे प्रकाश ज्ञान स्वरूप. अस्ति भाती आणि प्रिय म्हणजे आनंद रूप. या 3 गोष्टी सच्चिद आनंद हे परमात्मा अंश आहे महाराज. आणि मी तुम्हाला एक सांगतो, या जगतामध्ये 3 गोष्टी खऱ्या असल्यामुळे या जगतामध्ये नाश पावत नाहीत. कोणत्या? सच्चिद आणि आनंद. आणि नाम आणि रूप हे जर नष्ट होणार आहे, मग महाराज तुम्ही तर त्या परमात्म्याचं रूप पाहिलं, मग रूप तर नष्ट होणार आहे, बरं नामही नष्ट होणार आहे. मग या जगतातलं नाश असणारं जे तत्व आहे ते आज नष्ट होणार आहे, आणि तुम्ही त्या परमात्म्याचं दर्शन झालं, सुख कसं होणार? कारण नाम आणि रूपाने कधी मनुष्य सुखी होत नाही. त्याला आस्ती भाती आणि प्रियाचा अनुभव आला पाहिजे. मग महाराज आस्ती भाती आणि प्रियाचा अनुभव येत असताना तुम्हाला मला येतो का? येत नाही. त्याच्याकरता दिव्य चक्षु लागतात. अर्जुनासारख्या भगवत भक्ताला सुद्धा त्या परमात्म्याचं दर्शन झालं नाही. तुमचा आमचा काय विचार करून घ्या महाराज? तुम्हाला आम्हाला तो परमात्मा दिसत नाही. उलट या जगतामध्ये काही लोक म्हणतात देवच नाही. या जगतामध्ये देवच नाही, देवच नाही म्हणतात. सांगतो बाबा, तुम्ही निळू फुले पाहिला का? निळू फुले नाही पाहिला? तुम्ही पाहिला का? तुम्ही नाही.
तो वाचीचा विषय नाही, मग तो इंद्रियातीत आहे ना. मग ऐका, हे कलम कसं आपल्या वारकरी संप्रदायावर येत होतं. त्यांनी असं सांगितलं की अतिंद्रिय वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी शरीराला इजा करून घेणं हा कायद्याने जर गुन्हा असेल तर तुम्ही आळंदीहून पंढरपूरला जाणार जे वारकरी आहेत ना, सांगा तुमच्या शरीराला इजा होते. ऊन वारा पाऊस जसा असेल तर तुमच्या शरीराला पेढा देत आहे. आणि कशा करता? अतिंद्रिय वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी. मग देव तर दिसत नाही आणि तुमच्या शरीराला इजा होते. कशामध्ये बसतो आपण? या कलमामध्ये बसतो. शेवटी ती सगळ्यांनी प्रतिकार केला आणि ते कलम नष्ट करावं लागलं. ते कलम नष्ट झालं का? त्यांनी सांगितलं होतं देव नाही, अतिंद्रिय वस्तू देवाला दिसतच नाही. मला या जगतामध्ये देव दिसतो का? नाही दिसत. पण ऐका, जर देव जरी दिसत नसले तर तुम्हाला काही गोष्टी अनुमानाने मानावं लागतात. अनुमानावं लागतं. हे बघा, विमान पाहिलाय का? विमान त्याच्यात पायलट असतो का? दिसतो का? मग कशावर असतो म्हणता? उडलंय त्यार्थी त्याला उडविणारा कुणीतरी असला पाहिजे. जरी दिसत नसला तरी तुम्हाला तो काय करावा लागतो? मानावा लागतो. हवा दिसते का? नाही, पण थंड स्पर्श येतो पण समजायचं ज्या अर्थी थंड त्या अर्थी हवा आहे. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला अनुमानाने मानावं लागतात. काय काय त्यात पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान, तेच बरंच आहे. समजा इथं तुमची नदी कोणती आहे? बोला. मांजरा नदी आपल्याकडे जवळी. मांजरा इथं पाऊस पडलेला नाही पण नदीला पूर आलाय. लोक काय समजतात शहाणे? कुठंतरी वरी पाऊस पडलेला असावा. बरोबर आहे. तसं हे जसं अनुमानाने तुम्ही काय करता, त्याचं अनुमान लावून आपण त्याचं विषयाचं ग्रहण करतो, तसं या जगतामध्ये ज्या अर्थी या जगाला चालवणारा कुणीतरी व्यापक असणारे चैतन्य तत्व आहे. एको देव सर्वभूतेषु गुणः, सर्व व्यापी सर्व उदांतरात्मा असणारं जे चैतन्य तत्व आहे हे सगळ्यांच्या हृदयदेशी आहे. श्रीमद भगवद्गीते सर्वस्यचाम हृदय सन्निविष्टो हरिपटामध्ये सर्वागटी राम सर्वघटी राम देहा देही एक. सर्वागटी राम सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वागटी राम. सगळ्या ठिकाणी असणारे व्यापून असणारे जे चैतन्य तत्व आहे ते जर व्यापून आहे मग आपल्याला तो दिसत नाही. पण ज्या अर्थी शरीर चालते तसं या शरीराला चालवणारा एको देव सर्वभूतेषु गुणा, सर्वभूतेषु म्हणजे सगळ्या प्राणिमात्राच्या ठिकाणी सर्व एवढे मध्ये असणारे जे गूढ तत्व आहे त्याला काय म्हणायचं? देव सच्चिदानंद असणारा ब्रह्म आहे. ते तर सगळ्यांना दिसतच नाही महाराज. मग सगळ्याला दिसत नाही मग ज्ञानोबा आहेत राज म्हणतात आम्हाला तो दिसला. पण काय त्यांनी पाहिला कोणता? अगोदर निर्गुण निराकार असणारा तत्वाचा अनुभव घेतला, सच्चिदानंद असणारा परमात्म्याचा अनुभव घेतला आणि ज्ञानोबा त्या परमात्म्याला शोधत गेले तर कुठं दिसना. पण शोधत 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 नंतर त्यांच्या लक्षात आलं परमात्मा दिसला. पण दिसल्याला मात्र त्यांना सांगता आला नाही. निरखित निरखित गेलीये वो पाहता तव तन्मय झालीये उन्मनी मन निवाले हो. महाराज सांगता निरखित निरखित त्या परमात्म्याला मी शोधत शोधत गेले आणि शोधांती आम्हाला तो परमात्मा दिसला. पण दिसलेला परमात्मा मात्र सांगता आला नाही. त्या निर्गुण निराकार तत्वाचा अनुभव आल्यानंतर गंमत अशी महाराज, त्याचा अनुभव ज्याला येतो, ज्याचा अनुभव येतो ना ते बोलत नाही आणि ज्याला आला त्याला ती बोलू देत नाही. तुम्हाला पाहता येते का? पाहता येते तुम्हाला? पाहता येतं. माझी विनंती आहे की तुम्ही एक सोन्याचं नाणं अंगठी त्या पाण्यामध्ये टाकतो, त्या विहिरीमध्ये टाकतो आणि विहिरीमध्ये टाकल्यानंतर तुम्ही बुडी मारायची आणि बुडी मारल्यानंतर तळाला गेलेली अंगठी असेल किंवा एखादं काही वस्तू असेल सोन्याची वस्तू तर ती हाताला लागल्याबरोबर लगेच मला सांगायचं की अंगठी हाताला लागली किंवा ती वस्तू खाली पडलेली मला तळाला पडलेली लगेच सांगायची. पण सांगताल का? जे सांगतील त्यांना सोन्याचं नाणं आहे शकत अंगठी लगेच तीच अंगठी देते नाही सांगू शकत. हेच अंगठी का? कारण पाणी बोलत नाही आणि त्याच्या ज्याने बुडी घेतली त्याला ती बोलू देत नाही. बरोबर आहे? बोले ना
बोलू देना. अहो ज्याच्यासाठी संसार त्याजीला त्यांनी का बोला धरी लागे माय. अहो ज्याच्यासाठी आम्ही संसारात राख रांगोळी केली, त्याग केला, आणि त्याच परमात्म्याने आबोला धरला का? कारण तो बोलतच नाही ना. उलट तो त्याला ज्याला अनुभव आला त्याला ते बोलू देत नाही. त्याला म्हणायचं निर्गुण निराकार तत्वाचा अनुभव येत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात मी त्याचाही अनुभव जसा घेतला, पण तो पाहत असताना पाहता पाहणे दुरी सारोनिया तो परमात्मा आम्ही पाहिला. पण आज मात्र आम्हाला नामरूपा आणि युक्त असणारं जे ब्रह्म सगुण नावाचं जे तत्व आहे त्या परमात्म्याचं आम्हाला दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर मात्र आम्हाला अनुभूती काय आली? सुख झाले ओ साजनी. आम्हाला सुख झालं म्हणतात. पण कोणामुळं, कशामुळे? रूप पाहिल्यामुळे. रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यामुळे आम्हाला काय झालं? सुख प्राप्त झालं. परमात्म्याचं रूप आहे का तसं देखणं सुख होण्यासारखं? काय झालं महाराज? कानोपात्रा मंगळवडून काही वारकरी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम भगवंताचं भजन करत असणारे वारकरी चालले आणि कानोपात्रा दारात बसलेली होती. कानोपात्रेच्या कानावर भगवंताचं नामचिंतन, संतांचं नामचिंतन, कुठेतरी नामजप ऐकू येतोय. बाहेर आली आणि भगवंत संतांचं दर्शन, वारकऱ्यांचं दर्शन घेतलं. त्यांनी सांगितलं कुठं चालला? म्हणले पंढरपूरला. कशा करता? म्हणले आमच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता, वारी करता. त्याचं दर्शन घेण्याकरता? हो. काय असं त्याच्याकडे दर्शन घेण्यासारखं, त्याला पाहण्याकरता? काय देखना परमात्मा आमचा, सुंदर परमात्मा आहे. पण माझ्या इतका सुंदर आहे का? कारण कानोपात्र्याला थोडासा अहंकार झालता. कशाचा? सौंदर्याचा. आणि आमच्या परमात्म्याला बाकी सगळं सहन होत आहे, पण अभिमान मात्र सहन होत नाही. त्याला सौंदर्याचा अभिमान झालता. त्यानं सांगितलं परमात्मा तुमचा सुंदर आहे, पण किती सुंदर आहे? कारण असं म्हणतात म्हणे कानोपात्र्याने जर विडा, पाण्याचा विडा खाल्ला तर गळ्यातून लाल रंग दिसायचा, इतकी ती सुंदर देखणी होती. का वारकऱ्याला विचारलं किती सुंदर आहे? माझ्या इतका सुंदर आहे का? वारकऱ्याने सांगितलं तुझ्या इतका नाही, तुझ्यापेक्षा. एवढं म्हटले. चल, तिने सांगितलं माझ्या इतपेक्षा. हो. ती बी वारकऱ्यांच्या समोर निघाले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. भगवंताचं भजन करत असताना ते चंद्रभागेमध्ये आले. चंद्रभागेचं स्नान केलं. तेही त्या वारकऱ्यांसोबत रावळामध्ये आले. परमात्म्याचं त्या गरुड खांबाजवळ गेले. सगळे वारकऱ्यांनी दर्शन घेत बारीने गेले आणि कानोपात्रा पाठीमागून आली. आणि कानोपात्र्याला मात्र तो परमात्मा कसा दिसला? ठाईचा चिकाळा अनादि बहुकाळा, अनादि बहुकाळा असा परमात्मा. ठाईचा चिकाळा अनादि बहुकाळा असा काळा ठिक्कर परमात्मा दिसला. कानोपात्र्याने सांगितलं तुम्ही तर सांगता परमात्मा सुंदर आहे. काय सुंदर आहे? काय देखणं आहे? वारकऱ्यांनी सांगितलं असं बोलू नको. एक तर देवाच्या दर्शनाला आले ना, देवाच्या समोर तू असं बोलायला लागलीस. त्याने सांगितलं का आम्हाला दिसत नाही का परमात्मा कसा आहे? अरे बापरे. कारण तो चर्मदृष्टीनं पाहिला ना कानोपात्र्याने, आणि वारकऱ्याने मात्र चर्मदृष्टीनं पाहिला नव्हता, तो दिव्य चक्षुनं पाहिला. कानोपात्र्याने चर्मदृष्टी आणि पाहिलं तर तुला तो रंग दिसला, सावळा रंग दिसला. वारकऱ्याने सांगितलं आलीस तर दर्शन घेऊन जा. म्हणून वारकऱ्यांचं म्हणणं ऐकलं, विनंती ऐकली आणि कानोपात्रा भगवान परमात्म्याच्या दर्शनाकडे गेली. पांडुरंगाचा दर्शन घेत असताना तिला अनुभव अभिमान होता की महाराज मी इतकी सुंदर आहे आणि इतकी कोमल आहे, मी जर माझं डोकं जर त्याच्यावर ठेवलं तर डोक्याला जखम होईल, म्हणून तिनं डोकंच ठेवलं नाही महाराज. तिनं काय केलं? असं बोटाचा स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर परमात्म्याने त्याचा सौंदर्याचा अभिमान घालण्याकरता इतका कोमल झाला, इतका नाजूक झाला. कानोपात्र्याच्या नाजूक बोटाने स्पर्श केला तर देवाच्या पायावर काय पडला? खड्डा पडला. खड्डा पडला. देवाच्या कोणत्या पायावर खड्डा आहे वारकरी? असं करा, कीर्तन झाल्यावर समितीने आम्हा नेमकं तो डाव्या पायावर का उजव्या पायावरती बघा. तुम्ही सांगा आता भगवान परमात्म्याच्या पायावर काय पडला?
खड्डा पडला. मग तुमची चूक नाही महाराज, कारण तिथं दर्शनाला 40-40 तास लोक थांबतात, पण 40 तास ज्यात परमात्म्याच्या दर्शना करता जाता तिथं महाराज 1 सेकंद 40 सेकंद सुद्धा तुमच्या ते देवाजवळ उभा राहू देत नाही. दर्शन घेतं की असं महागुरु दर्शना जातात. कुठं दर्शन परमात्मा दर्शन घेऊ देतात का ते? नाही घेऊ देत. मग ऐका, मग त्या परमात्म्याचं तुम्ही चर्मदर्शन काय देता महाराज? त्याच्या परमात्म्याचं दिव्य चक्षुनं परमात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे. कानोपात्रेला तू कानोपात्रेला असं बोट लावल्याबरोबर तर स्पर्श झाल्याबरोबर तर बोटाला खड्डा, पायाला खड्डा पडला आणि कानोपात्रेने वरीड बघितलं. निमिजन लगे मन वेदिता, निमिजन लगे मन वेदिता, निवणे तुझी स्वरूपता, निवणे तुझी स्वरूपता, विठोबाने नो कैसी गोडी. भगवान परमात्म्याकडे पाहिलं तर किती सुंदर दिसला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज नवर्ण वेदेची शोभा, कानडाव विठ्ठल कर्नाटक, येणे मज लावी येला वेदो. आज मला त्या परमात्म्याने वेद लावलं, त्या परमात्म्याने माझं मन वेधून घेतलं. वेदले वो मन, त्या परमात्म्याने माझं मन वेधून घेतलं. लाचावले मन लागली से गोडी, आता ते जीवे न सोडी ऐशे झाले. त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि अंतःकरणामध्ये जे सुख प्राप्त झालं ना महाराज, त्याचा परिणाम ज्ञानोबा स्वामी सांगतात, जसं त्याला झालं तसं मलाही झालं त्या परमात्म्याचं दर्शन. पण महाराज तुम्ही काय सांगितलं? रूप पाहता लोचनी, डोळ्याने लोचनी त्याचं तृतीया केली बरं का. लोचन मूळ शब्द आहे, त्याला ई प्रत्यय लागला तृतीयेचा, त्याचा परिणाम काय होतो? ने, मराठीतला प्रत्यय होतो ने. मग त्या परमात्म्याचं दर्शन कुणी पाहिलं? लोचनी म्हणजे डोळ्यांनी पाहिलं. आणि सुख कोणाला झालं? डोळ्याला. मग अंतःकरणाला, कारण डोळ्याला कधी सुख होत नाही. डोळे कर्मेंद्रिय आहेत का ज्ञानेंद्रिय आहेत? हा वा, डोळे कसे आहेत? ज्ञानेंद्रिय आहेत. आता सांगा, डोळे हे ज्ञानेंद्रिय आहेत, तर डोळ्याचा विषय काय? पाहणं. कानाचा विषय काय? घ्राणाचा विषय काय? स्पर्श आहे का नाही? त्वचा, त्वगेंद्रिय आहे की नाही? शीतस्पर्श आपल्याला होतो. हे ज्ञानेंद्रिय आहेत महाराज, आहे की नाही? आणि मग हे ज्ञानेंद्रिय आहेत, तर हे ज्ञानेंद्रिय असताना ज्ञानेंद्रिय कशा म्हणायचं? ज्या इंद्रियाच्या द्वारा भौतिक पदार्थाचं ज्ञान ज्या इंद्रियाच्या द्वारा होतं त्याला म्हणायचं ज्ञानेंद्रिय. आणि मग आम्हाला त्या परमात्म्याचं ज्ञान झालं ना, त्या परमात्म्याचं ज्ञान झालं, त्या परमात्म्याने ज्ञान दृष्टीनं पाहिला आणि आम्हाला सुख झालं. सुख कोणाचं आहे? सुख आणि दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहेत, मनाचे धर्म आहेत. मग अंतःकरणाला सुख झालं, मग महाराज रूप डोळ्याने पाहिलं आणि सुख अंतःकरणाला, असं कसं काय? नियम असा व्यवहारातला, ज्याने जे कर्म केलं त्यालाच ते भोगावं लागतं. जाऊ दे महाराज. उन्हाळ्यातले दिवस, आंबे आलेले, शाळा सुटली, पोरग गेलं आंबऱ्याच्या झाडकर, बघितलं आंबे, वा हापूस आंबा, गेला आणायला, पळालं, पाहिल्याबरोबर पळालं, आंब्याच्या झाडाजवळ गेलं, वरीत चढलं, आंबे काढले, आंबे खाल्ले आणि काय घेऊन चाललं. घेऊन जाताना आंबऱ्यातल्या मालकाने बघितलं, पळतच गेला महाराज आणि त्याला असं धरलं, दोन मारलं. लहान लेकरांना मारलं. ऐका, ती पोरग लागलं रडायला. माझा दृष्टांत इथं थांबवतो. आंब्याचं झाड कोणी पाहिलं? आंब्याचं वा, डोळ्याने. आंब्याच्या झाडाकडे पळत कोण गेलं? हा, तोडले कोणी? खाल्ले कोणी?
मार कोणी खाल्ला? पाटीनं. आणि रडलं कोण? डोळे. हा नियम आहे. ज्याने जे पाहिलं त्याला ते भोगावंच लागतं. जे काय आहे ते केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले. नियम असा आहे महाराज. तुम्ही कुठलं बी ते चुकतच नाही. तुम्ही काही करा ऐक नाही. महाराज नुसतं त्या सज्जन कसाने असं सांगितलं होतं इकडे गेली. आपलं त्याचा पूर्वावतार. इकडे गेले तर त्यांना सज्जन कसायचं ह्याच्यामध्ये गाय होऊन पडावं लागलं. का? कारण फक्त गाय कुणीकडे गेली एवढं सांगितलं, फक्त हाताने सांगितलं. इकडे गेली तर पुन्हा नंतर हात कट करावा लागला. का? तुम्ही जे कर्म कराल जसं कर्म कराल तसं तुम्हाला भोगावं लागतंय. मग तुम्ही रूप पाहिलं म्हणता आणि सुख अंत करणारा कसं काय होईल? तर ऐका, डोळे जड आहेत आणि जे सुख आहे ते अंतःकरणाला होतं महाराज. सुख आणि दुःख अंतःकरणाचे धर्म आहेत. उदाहरण कशावर आहे महाराज? प्रमाण सांगा आम्हाला. सांगतो. धर्मराज धैर्येंद्रने व्याख्या करत असताना वृत्तीची व्याख्या असं केली, यथा तडागुदकम छिद्रान निर्गत्य कुल्यात्मना केदारान प्रविश्य चतुष्कोणादि आकारं भवति तथा तेजसंतःकरणमपि चक्षुरादि द्वारा घटादि देश विषय देशंगत्वा परिणमते सा वृत्ती. त्या वृत्तीची व्याख्याच करत असताना सांगितलंय, यथा तडाग उदकम. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, तडाग म्हणजे तळ, उदक म्हणजे पाणी. ज्याप्रमाणे तळ्यातील पाणी, यथा तडाग उदकम छिद्रान निर्गत्य. पाईपद्वारे ते काय करतंय? त्या शेतामध्ये जातं आणि कुल्यात्मना केदारान प्रविश्य. एखाद्या शेतकऱ्याने जर गोल आकाराचं आळ केलं तर पाणी कोणत्या आकाराचं होणार आहे? बोला. गोल. एखाद्या शेतकऱ्याने त्रिकोणी आकाराचं आळ केलं तर पाणी. एखाद्या शेतकऱ्याने चौकोनी आकाराचं पाणी केलं तर, आळ केलं तर पाणी चौकोनी आकारात. त्रिकोणी म्हटलं तर त्रिकोणी, गोल म्हटलं तर गोल. म्हणजे ते पाणी तळ्यातून जातं पाईपद्वारे, आळ्याचा आकार धारण करतं. पाण्याला आकार आहे का? नाही. पाण्याला रंग आहे का? नाही. पाण्याला कुठलाच आकार नसताना सुद्धा ते शेतकऱ्याने जसा आकार देईल तसं ते पाणी होतं. बरं ऐका, समजा लाईट गेली किंवा मोटर बंद केली तर त्या पाईपातलं पाणी कुठं जातं? परत वापस जातं. बरोबर आहे? नियम असाच आहे. आता ऐका, तथा. आता इथं सिद्धांत लागला. आतापर्यंत दृष्टांत दिला. यथा तडागोदकम छिद्रान कुल्यात्मना केदारं प्रविश्य चतुष्कोणादि आकारं भवति. आता तथा तेजसंतःकरणमपि चक्षुरादि द्वारा. हे अंतःकरण आहे. हे अंतःकरण काय करतं महाराज? चक्षुरेंद्रियाद्वारा. मग आता नुसतं चक्षुर नाही, आता काय ऐकायचं असेल तर कानाच्या द्वारा, ठीक नाही, घ्राणेंद्रियाच्या द्वारा. तसं चक्षुरेंद्रियाद्वारा घटादी देश विषय देशंगत्वा. मग घटादी, मग इथं भगवान परमात्माचं रूप घ्या, घट घ्या, आपल्या महाराजांचा पुतळा घ्या, ही कुठलाही घ्या, घटादी देश विषय देशंगत्वा परिणामते. आणि मग काय होते महाराज? त्याला वृत्ती म्हणतात. ते काय करतं? जसं तळ्यातील पाणी पाईपद्वारे आळ्याच्या आकाराचं बनतं त्याप्रमाणे आपलं अंतःकरण डोळ्याच्या द्वारा काय होतं महाराज? त्या रूपाचा आकार धारण करतं. रूपाचा आकार धारण केल्यानंतर म्हणजे तळ्या आळ्याचा आकार पाणी जसं धारण करतं तसं ही वृत्ती काय करते? त्या रूपाचा आकार धारण करते. आणि ते डोळे मिटल्यानंतर तेच अंतःकरणामध्ये ते काय होतं? ते परत जसं पाणी परत फिरतं लाईट बंद झाल्यानंतर किंवा मोटर बंद केल्यानंतर, तसं तीच वृत्ती पण अंतःकरणामध्ये डोळ्याच्या द्वारा स्थित होते आणि सुख अंतःकरणाला होतं. याला म्हणायचं वृत्ती. तसं इथं डोळ्याने रूप पाहिलं नाही, डोळ्याच्या द्वारा आम्ही त्या परमात्म्याला पाहिलं, त्याचा परिणाम महाराज आम्हाला सुख झालं. सुख झाले हो साजने. महाराज त्या परमात्म्याचं तुम्हाला सुख झालं, पण ते कोणत्या परमात्म्याचं नाव तरी सांगा ना. त्याचं नाव अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, बरवा, विठ्ठल बरवा, बरवा, तो हा माधव बरवा.
महाराज त्या परमात्म्याचं नामचिंतन त्याचं नाव सांगत असताना मात्र ज्ञानोबाराय म्हणतात तो आणि हा हे सर्व नाम वापरायची काय गरज आहे? नुसतं नाम सांगून द्यायचं, विठ्ठल, केशव, माधव, काय तुम्हाला सांगायचं ते नाव सांगायचं. पण इथं तो आणि हा सांगा बाळांनो. परत तुम्हाला विचारतो, तो आणि हा हे काय क्रियापद आहे का विशेषण आहे? आत्ता मार्क कटले बघा. मगा बरोबर होते. हे विशेषण आहे का क्रियापद आहे? तो आणि हा क्रियापद. हा ना विशेषण बी नाही ना क्रियापद बी नाही. मग काय ते सर्वनाम. सर्वनाम कशाला म्हणायचं? नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम. ठीक नाही? प्रत्येक वेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेत नाही मग हा तो असं म्हणतो ना, तसं इथं सर्वनाम आलं. इथं कुठलं अगोदर कुठलं सर्वनाम आहे? पुन्हा सर्वनामात दोन प्रकारे महाराज. तो म्हणजे दूरचं दर्शवायचं असेल तर तो, आणि जवळचं दर्शवायचं असेल तर हा. त्याला संस्कृत मध्ये काय म्हणतात? दूरदर्शी सर्वनाम आणि समीपदर्शी सर्वनाम. दूरचं दर्शवायचं असेल तर तो, ती, ते. तिथं बी पुल्लिंगी सर्वनाम, स्त्रीलिंगी सर्वनाम, नपुंसकलिंगी सर्वनाम. आपण वापरतो का नाही? कोणतं? शाळेमध्ये आपण वापरतो महाराज तिन्ही लिंग. तो शाळेमध्ये वर्गामध्ये काय असतो? तो फळा. बरोबर आहे? तो फळा. ती पेन्सिल म्हण की. ती पेन्सिल. आणि ते शिक्षक, गुरुजी. सर कसे आहेत? हा. तो फळा हे कुठलं पुल्लिंग? कुठलं लिंग आहे? पुल्लिंग. ती पेन्सिल स्त्रीलिंग. आणि ते शिक्षक. विठाल विठाल तुम्ही बघून कोण येते. मग तो, ती आणि ते हे दूरच्या दर्शनाचं सर्वनाम आहे. आणि हा, ही, हे जवळचं दर्शनाचं आहे. मग आता आहे का? तो इथं पहिला शब्द वापरला तो. तो म्हणजे कोण हो? आणि हा म्हणजे कोण? तो वेगळा आणि हा वेगळा आहे का? तर नाही. ऐका, ज्ञानोबारायांना जो निर्गुण निराकार तत्वाचा अनुभव आला, निर्गुण निराकार असणार जे तत्व आहे त्याचा अनुभव येणं म्हणजे तो. ज्याचा अगोदर मला अनुभव आला ना, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण किंवा निरकित गेली पाहतात किंवा एको दिवस सर्वभूतीची गुण आसर व्यापी, त्याचा जो अनुभव आला ना मला तो. आणि आता पण नरपण मध्ये मी ज्या परमात्म्याला पाहिलं तो हा झाला व्याकरणाच्या दृष्टीनं. ऐका, दुसरा आहे तो आणि हा का वापरला? तो म्हणजे गोकुळामध्ये असणारा भगवान कृष्ण परमात्मा, पण तोच पांडुरंग परमात्मा. हा विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवावृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. विभुं वेणुनादं तरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं. महाराज सांगतात तोच परमात्मा आहे, तोच हा. आणि तिसरा आहे तो आणि हा का वापरला? ते म्हणजे पहिल्यांदा जी व्यक्ती पाहिले जाते त्याला म्हणायचं अनुभूती. कुठली अनुभूती महाराज? त्याच्यामध्ये अभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रतिविज्ञा प्रत्यक्ष. पहिल्यांदा एखादी व्यक्ती बोलली त्याचा अनुभव येतं, याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष. आणि तीच व्यक्ती परत पाहिली जाते त्याला म्हणायचं प्रतिविज्ञा प्रत्यक्ष. ना, पहिल्यांदा व्यक्ती पाहिल्यानंतर आणि नंतर तीच व्यक्ती. बघा आपण शब्द वापरतो का नाही? ती अभिज्ञा प्रत्यक्ष. पहिल्यांदा पाहिलेली व्यक्ती तीच कालांतराने जर पाहिली तर आपण त्याला काय वापरतो? तोच हा. दोन गावची लोक यात्रेला निघाले. कुठले घ्यायचे दोन गाव जास्त यात्रेला येणारे? तुम्ही सांगा. औरंगपूर आणि औरंगपूर आणि आवसगाव हे दोन गावचे यात्रेला यात्रा काढलेली गेले. जगन्नाथपुरी, रामेश्वर, काशी तिकडे गेले. आणि चार धाम करत असताना आवसगाव आणि औरंगपूरचे ही सगळी लोक गेलेली यात्रेत. त्याच्यामध्ये आवसगावची व्यक्ती हरवली कुठंतरी. आता महाराजांच्या मागं ताण. त्याच्या घरचे म्हणत होते नको येऊ, नका पाठवायचं, नको त्यांना, नको आणलंय, आता हरवले, आता कसं भरून द्यायचं? काय बी भरून देता येईल. हरवलेली व्यक्ती
सगळे घामोजूम झाले, सगळीकडे परेशानी झाली त्यांची. आवसगावचे माणूस हरवला, आवसगावची माणसं बी शोधू लागली, औरंगपूरची माणसं शोधू लागली, बनसरोळीची माणसं शोधू लागली, पण मनुष्य काही सापडलाच नाही. 5-6 दिवस झाले. म्हणजे अवघडच झाले. ज्यांनी आपण आग्राने म्हणले आमच्यासोबत चला, काय अडचण नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्ही फक्त आमच्यासोबत चला. घरचे पाठवत नव्हते तर आणलंय. आता काय म्हणतील घरचे. पण योगाने परत त्याचा प्रवास निघताना नेमकं ते तिथं आलं. अरे बाबा बरं झालं बाबा आलाय. किती अरे सांगून तरी जायचं. ते मला सांगून गेलो मग परत आलो नसतो का. नाही असंच चलत तिकडे तिकडे बघत गेलो. महाराज ते सापडलंच होतं ना असं महाराज दिंडीत सोहळ्यामध्ये. दिंडी एकीकड, तुकोबारांचा पालखी सोहळा एकीकड, इकडे राहुट्या एकीकड, असं होतं कधी कधी. म्हणलो नवीन माणूस गेलेला कुठं काही शोधील पण राहुटी मात्र शोधू शकत नाही महाराज ते. आणि मग ते सापडला कसा, आणलं गावाकडे. यात्रा संपली. यात्रा संपल्यानं बनसरोळ्याचा सप्ताह पहिलाच दिवस. आवसगावची बी माणसं, औरंगपूरची बी माणसं आलेली बनसरोळ्यात आलेत की. आणि आल्यानंतर औरंगपूरची माणसं म्हणले राव माणसाला पाहिल्यासारखं वाटतंय. कोण म्हणतंय. औरंगपूरचा एक माणूस बनसरोळ्याच्या माणसाला म्हणते राव भाऊ ह्या माणसाला पाहिल्यासारखं वाटतंय ना कुठं. ते बनसरोळ्याचा माणूस म्हणलं तुला माहिती नाही, आपण यात्रा केली, काशी केली, आणि ती काशी केल्यानंतर तिथं जे हरवलं होतं का नाही अरे तोच हा असं आहे का. म्हणजे ऐका, पहिल्यांदा तिथं जो पाहिला होता, जो हरवला होता, तो तिथं हरवल्यानंतर जो पाहिला होता त्याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष. आणि तोच पुन्हा बनसरोळ्याच्या सप्तामध्ये कीर्तनात बसलेला तोच आलं. याला म्हणायचं अभिज्ञा प्रत्यक्ष आणि प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष. तसं तो म्हणजे परमात्मा अगोदर पाहिलेला तो, आणि आता आम्ही पाहिलेला हा निर्गुण निराकार असणारा तत्व तो, सगुण साकार परमात्मा हा, गोकुळामध्ये असणारा तो, आणि इथं पंढरपूरमध्ये विटेवर असणारा हा आम्ही परमात्मा पाहिला. पण कोण आहे तो. तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल म्हणजे कोण. विदा ज्ञानेन ठाण शून्यान गृह्णाती लाती इति विठ्ठला. विदा ज्ञानेन ज्ञान नसताना सुद्धा जो भगवत भक्ताचा काय करतो, स्वीकार करतो, त्याचं लालन पालन करतो, समजायचं तो कोण आहे. विठ्ठल आहे. भाळे भोळे भक्त गाता ते साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. परमात्मा हा भाळे भोळे भक्तांचा सा परमात्मा महाराज. हा का आपला पंढरपूरचा परमात्मा श्रीमंताचा नाही. पंढरपूरला जाणारे कोण जातात. वारकरी जातात, ठीक नाही, वारकरी जातात, साधे भोळे वारकरी महाराज साधे. हा मोठमोठ्या गाड्याने जाणारे ते शिर्डीला जातात, बालाजीला जातात, इकडे जातात मोठमोठे लोक. पण गरीब आपले वनफोरवाले, हाफ तिकटावाले, फ्रीवाले सगळे कुठं पंढरपूरला. तुमचं आहे का हाफ वनफोर आहे ना, लाजच जाऊ नका सांगायला आहे का. मग असा आपला वारकऱ्यांचा देव आहे महाराज. तो वारकऱ्याचा देव आहे. वारकऱ्याचा देव आमचा परमात्मा आहे. मग तो कसा आहे. विदा ज्ञान नसताना कसं या महाराज. खटनट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पिटे व्हावे, चोका मिळा. तुम्ही कसे या. परमात्मा काय करतो. त्यांचा पुंडलिका दिदला वर करुणा कर विठ्ठले. मूड पापी जायचे तैसे उतरी कासे लावणे असा विठ्ठल. आणि पुन्हा नंतर आहे माधव. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, ठीक नाही. लक्ष्मीचा पती म्हणजे परमात्मा आहे, ठीक नाही. असा परमात्मा तो माधव आणि विठ्ठल. आता विठ्ठल म्हणजे आध्यात्मिक सुखाची, ठीक नाही, अनुभूती देणारा तो विठ्ठल नावाचा परमात्मा आहे. आणि भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारा माधव, ठीक नाही. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती. आपण म्हणत काय विधवा, आपण म्हणतो विगत हा धवा इति विधवा हा, ठीक नाही. त्याला म्हणायचं ज्याच्यापासून धव निघून गेलेलं आहे त्याला काय म्हणायचं विधवा. जसं माधव, मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, लक्ष्मीचा पती असणारा आमचा परमात्मा आहे. महाराज सांगतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. महाराज पण बरवा शब्द तुम्ही का वापरला. कारण तो देखणा आहे, चांगला आहे, त्याच्याकरता ज्ञानोबांचा आवडता शब्द आहे महाराज बरवा. बरवा हरे बरवा बरवा
बरवाओ मदन मोहन कानू गवळाओ नाही सावळाओ अरे सावळाओ नाही. कसा आहे परमात्मा? तो बरवा आहे, देखणा आहे, चांगला आहे. किंवा राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाय यावो सुंदर बरवा बाय यानो बाय यानो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा. परमात्मा कसा आहे? अत्यंत बरवा देखणा आहे. आणि माझा परमात्मा आम्ही पाहिला रूप पाहता लोचने. कोण आहे तो? विठ्ठल बरवा माधव बरवा. पण महाराज त्या परमात्म्याचं दर्शनच होत नाही. बर त्या तरी परमात्म्याचं होत नाही महाराज. आणि मग तुम्हाला कसं झालं? महाराज सांगतात आता दर्शन झालं नाही. माझ्या मागच्या कितीतरी पिढ्या मी सुकृत केलं, पुण्य केलं, त्याचा परिणाम आम्हाला त्या परमात्म्याबद्दलची आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाल्यामुळे भक्तिप्रेमाने आम्ही त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं आणि परमात्मा आमच्या समोर प्रगट उभा राहिला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. मग महाराज तुम्ही नामचिंतन आठवलं, पण त्याच्याकरता सहजासहजी आलं का नाव? म्हणले नाही, अनेक जन्माचे पूर्व सुकृत. बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा अनेक जन्म ज्ञानोबाऱ्यांसारख्या संत महात्म्यांना सुद्धा अनेक जन्माचं पूर्व सुकृत पदरी यावं लागतं. तेव्हा भगवंताचं नामचिंतन मुखाला येतं. महाराज सांगता बहुता सुकृताची जोडी. किंवा नामदेव महाराज जन्मो जन्मी आम्ही पुण्य केले जन्मो जन्मी जन्मोने भगवान परमात्म्याच्या नामचिंतना करता भक्ती करण्याकरता अनेक जन्माचं सुकृत पदरी असावं लागतं. तेव्हा कुठं भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखाला येतं. महाराज अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं सुकृत लागतं महाराज. किंवा ज्ञानोबाराय बोलतात जयाची या वाचे पुढा बोजी नाम नाच तसे माझे जय जन्म सहस्र ओळगे जे एक वेळ मुखासी यावया जयाची या वाचे पुढा बोजी. अनेक जन्माचं सुकृत तेव्हा कुठं हजार जन्म झाल्यानंतर भगवंताचं नामचिंतन मुखाला येतं. इतकं अत्यंत कठीण असणारं भगवंताचं नामचिंतन. पण जर पूर्व सुकृत जर ओढावलं ना तर मग मात्र परमात्म्याच्या नामचिंतनाबद्दल आवड निर्माण होती. महाराज किती जणाला आपण म्हणतो भगवंताचं नामचिंतन घ्या, कोणी घेत नाही, येतच नाही. विठ्ठल 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 किती जणांनी घेतलं बरं आता नाव? नाही, अत्यंत दुर्लभ आहे. सहजासहजी मुखाला येत नाही. आणि म्हणून आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. भगवंताच्या नामाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल तुमच्यातले तुमच्यात तरी मेळ राहू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. आता तुम्ही म्हणायचं विठ्ठल 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 विठ्ठल. आजोबाला कोण घेऊन जाणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्याच्यामुळे तुमचे हप्ते बंद आहेत बघा. माता भगिनी कसा का व्हायना पण म्हणलंय त्यांनी आपल्याला. त्यांनी एकी दाखविली महाराज त्यांची एक संघ. भगवंताचं नामचिंतन येत नाही महाराज. आवड आहे त्यांच्या बिचाऱ्यांचे आवाजही चांगले असतात. माता भगिनींचे आवाज पुरुष वर्ग आमच्यात एक संगम आहे. भगवंताचं नामचिंतनाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे महाराजांना. आम्हाला आवड निर्माण झाली. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. आम्हाला भगवंताच्या नामचिंतन महाराज. तुम्हाला किती आवड निर्माण झाली महाराज. किती आवड म्हणजे इतकी आवड महाराज. ज्याप्रमाणे एखादा भुंगा आहे. भुंगा नाही भुंगा कसलं बी लाकूड असू द्या महाराज त्याला काय करता येते कुरीत. हा काय पाडताय पाडताय. हा भलते काष्टे कोरडे नाही कसले बी कोरडं का असू द्या महाराज पण त्याला काय करता येते पो करते. पण कळिके माझे सापडे ते नंतर सांगणार आहे. पण अगोदर त्या लाकडाला ती काय करते महाराज छिद्र पाडतं पोखरीत त्याला निकामी करून टाकतं महाराज त्या लाकडाला. पण तेच भुंगा तोच भुंगा जर सूर्यविकासिनी कमळ कमळामध्ये किंवा एखाद्या फुलामध्ये सुगंध फुलामध्ये तो भ्रमर काय करतो सुगंध घेण्याकरता त्याच्यामध्ये जातो. झाल्यानंतर ते सूर्यविकासिनी कमल काय होते संध्याकाळी असं मिटतंय. आणि मिटायच्या टायमाला महाराज त्याला बाहेर सुद्धा निघू वाटत नाही. ते त्याच्यामध्येच राहतं मरतय पण त्याच्यातून बाहेर येत नाही. कोण भुंगा. हा तसं काय काय महाराज त्या कमळामध्ये राहतात. कोणत्या कमळामध्ये परमात्म्याच्या स्वरूपामध्ये राहतात. महाराज इकडं काही बी करू शकतात. संसाराला लात मारतील संसाराची राख रांगोळी करतील पण संत महात्म्यांसारखे महात्म्य मात्र काय करतात महाराज त्या भगवंताच्या आवडीमध्ये देह जावो अथवा राहो किंवा जर हे आकाशवर पडो पाये ब्रह्मगोळ भंगा जाये खरी मी तुझीच वास पाय गा विठोबा. असं भगवंताच्या नामाबद्दल आवड निर्माण होते. काय काय भुंगे असेल महाराज की ती कमळात राहते परमात्म्याच्या कमळामध्ये सुगंध घेतात त्याचा भक्तिरसाचा आनंद घेतात. इकडे डुंकूनही पाहत नाहीत मला इकडे राख रांगोळी काही करतात इकडे. आणि काय काय भुंगे असेल की ती अजिबात तिकडे येत नाहीत. त्या शिकाडल्या ह्याच्यामध्ये त्या राहतात महाराज. मग चला ना पंढरपूरला नाही यावर्षी जमत. पुढलं नाही पुढल्या वर्षी ही कुठं राहते ही भुंगे. इथून पुढे सांगतो
भगवंताचं नामचिंतन पारमार्थिक साधना करण्याकरता तुम्ही जर नाहीत आला तर नाही, तुमच्या मागं भुंगा लागला तर पुन्हा तुम्हाला वाटत असेल की आपल्या मागं भुंगा लागू नाही तर काय करायचं, परमात्म्याचं नाम. मग यायचं का माझ्यासोबत आता, काही गाडी जागा तुम्ही नका, तुम्ही तुमचं आमचं सगळं बंद पाडून टाकताल तुम्ही इथंच बरे या जागेवर बरे ऐका. आणि मग बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, भगवंताच्या नामाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे. तुझी आण वाईन गा देवराया, भगवंताच्या नामाबद्दल आवड निर्माण तुझी बहु आवडची जीवा पासून या किंवा जीवेची या जीवा प्रेम भावाची आवा तुझा वासुणे गेजवा आणून आवडे जीवे अनुसरणी अजूनी कणले जीवे अनुसरली अजूनी कणले. भगवंताच्या नामचिंतनाबद्दल आपल्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे. महाराज सांगतात आमच्या ठिकाणी ते झालं बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. महाराज तुम्ही त्या परमात्म्याचं रूप पाहिलं, सुख अंतःकरण झालं तेही सांगितलं. तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं जे रूप पाहिलं त्याचं नावही सांगितलं, त्याचं विशेषण सांगितलं, बरवाई आहे चांगलं आहे ही सांगितलं. पण त्या परमात्म्याचं दर्शन सर्वसामान्याला होत नाही, पण तुम्हाला झालं त्याचं कारण मी मौसाही सांगितली, अनेक जन्माचं पूर्व सुकृत. पण महाराज त्याचं खरं स्वरूप सांगा ना, कारण रूप नष्ट होणार आहे आणि नाम बी नष्ट होणार आहे, कारण ती जगताचे अंश आहेत. मग त्याचं खरं स्वरूप सांगा. त्याचं खरं स्वरूप महाराज अभंगाच्या शेवटच्या सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. महाराज सांगतात सर्व सुखाचं ठिकाण असणार ते म्हणजे परमात्माचं स्वरूपच आहे. महाराज या जगतामध्ये ते आगर शब्द आपण वापरतो विराज काका. आगर आगर म्हणजे काय, की आगर या शब्दाचा अर्थ ठिकाण आहे. ते कुठलं आहे, सर्व सुखाचं ठिकाण आहे. महाराज आपण आपल्याकडे बघत ना आंबेजोग आहे आगार, कळम आगार म्हणतो का आपण. ते आगार म्हणजे काय, इष्टी जिथं एकत्रित होतं त्याला काय म्हणायचं आगार. तसं आगार म्हणजे ठिकाण परमात्म्याचं ठिकाण आहे. महाराज कुठलं, सर्व सुखाचं सर्व ठिकाण कोणतं असेल तर आमचं परमात्माचं वास्तव्य आहे, तिथंच सुख आहे. महाराज इतरत्र सुख नाही का. जिथं व्यापकपणा आहे तिथंच सुख आहे, जिथं संकुचितपणा आहे तिथं दुःख आहे. नाही म्हणून तुम्हाला कायमचं सुख हवं असं वाटत असेल तर या जगात माझं कुणीच नाही असं समजा. चालेल का, या जगात कुणीच तुमचं नाही असं म्हणून जीवन जगा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल जमते, जमल का नाही. बरं सगळेच माझे आहेत असं म्हणून समजा, हो चालतंय का, चालतंय. नाही या जगात माझं कुणीच नाही असं म्हणून जीवन जगा, जमल का नाही. या जगात ते सगळे माझे आहेत, व्यापक भूमिका घ्या, ते जमल का, जमल का. मग मी तुमचाच आहे ना, करा नावावर जमीन माझ्या.
ऐका, व्यापक तुम्ही ज्यावेळेस वैयक्तिक आपण घरगुतीला आपण घर समजतो ना, ऐका परिच्छिन्न समजतो, दुःख आहे. आपल्या संबंधित व्यक्तीचं काय घटना घडली दुःख होतं, पण ज्या वेळेस जगाचा संवाद होतो त्याला व्यापक भूमिका. हे विश्वची माझे घर ऐशी मती, व्यापक अनुभव आला ना महाराज. व्यापकामध्ये दुःख नसतं, तिथं काय असतं, आनंदच असतं, सुखच असतं महाराज. एक नाही श्रुती सांगते, यौवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. या जगात यौवै भूमा, जी व्यापक आहे, भूमा म्हणजे व्यापक आहे, यौवै भूमा तत्सुखम, ते सुख आहे. नाल्पे सुखम, जे संकुचित ते सुख नाही, तिथं दुःखच आहे. मग या जगात मध्ये खरं व्यापक काय हो महाराज, या जगातामध्ये खरं व्यापक आहे महाराज. हरी हा व्यापक, भगवान परमात्मा हा व्यापक आहे. आणि त्याच्यासारखा या जगात व्यापक नसणारा परमात्मा किंवा ओम विश्वम विष्णू रजटकारो भूत भव्य भव प्रभू, विश्वाला व्यापन असणारा परमात्मा तो या जगातला खरा व्यापक आहे. आणि जी वस्तू व्यापक आहे त्याला सुख स्वरूप म्हणायचं. मग या जगातला खरा सुखरूप कोण आहे, परमात्मा आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर. मग कुठलं सुख आहे महाराज, सर्व सुख काय त्याच त्याच्या पायाजवळच असतं महाराज. भौतिक सुख तिथपासूनच आहे, आध्यात्मिक सुख, आदिभौतिक सुख सगळं त्याच्यापासून आहे. किंवा पारमार्थिक सुख असो कुठलंही, आदिभौतिक असो, आदिदैविक असो, आध्यात्मिक असो, किंवा आपल्याकडे भक्तीचं सुख असो, ठीक नाही. त्याच्यानंतर आपल्या ब्रह्मसुख असो, हे कसं आहे त्याच्यापासूनचे सुख आहेत. आणि म्हणून महाराज सर्व सुखाची आगर बाप रुक्मा देवीवर. तो कोण आहे महाराज, बाप आहे. आपला स्वतःचा परिचय त्या परमात्म्याची ओळख करून देतात, आपल्या बापावरून ओळख करून दिली, हे का नाही. या जगात बाप रुक्मा नामदेव ज्ञानोबारायांचाच अभंग आहे, पण ती पूर्वाख्य सांगितला, पूर्वसुरूने सांगितलं जातं महाराज की 16 वर्ष ज्ञानोबारायण आयुष्य. पण काळ ज्यावेळेस न्यायला आला तेव्हा निवृत्ती महाराजांची पहिली भेट झाली. निवृत्ती महाराज सांगितलं ज्ञानोबारायला न्यायला आलाच का, नाही. 2 पुन्हा सोपान काका आले, 2 बोटं केले, काळ परत गेला. आणि मुक्ताबाई आल्या, काळ आला, मुक्ताबाईनं असं 2 बोटं केले. त्यांनी सांगितलं अरे तुला दादानी सांगितलं, निवृत्ती दादानी 2 बोटं केले, याचा अर्थ आहे 2 वर्षांना नाही. सोपान काकाने 2 बोटं केले म्हणजे 2 वर्षांना नाही. मी तुला सांगतो 2 म्हणजे बोटं केले ना, याचा अर्थ आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबारायला न्यायला यायचं नाही. आणि म्हणून हे 6 वर्ष लांबलेले. म्हणून ती 16 वर्ष नंतर ज्ञानोबारायची 6 वर्ष. मग या 6 वर्षामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं मला 16 वर्ष काळ न्यायला आला ना, मग आता नाही. आता एवढं पुढचे अभंग आहेत ना ते सगळे कुणाचे, परमात्म्याचे. म्हणून तिथं बापरुक्मा देवीवर लावलं. आणि 16 वर्षाच्या अगोदर आहे ते ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कोणा, मग हरिपाठ सगळा घ्या. आणि नंतर बापरुक्मा देवीवर महाराज सांगतात आम्हाला त्या परमात्म्याचं दर्शन झालं. तो परमात्मा कसा आहे, सुख स्वरूप आहे. म्हणून सर्व सुखाचे आगर बाप आणि रुक्मा देवीवर. तो रुक्माई मातेचा वर आहे महाराज. का सगळ्याला कोण माहिती आहे, लक्ष्मी सगळ्याला माहिती आहे. पण लक्ष्मीचा मालक पती कोणाला माहिती आहे का, त्याची अपेक्षा आहे. तुम्हाला पैसा पाहिजे का लक्ष्मी पाहिजे, आताच थोड. लक्ष्मी नारायणाचा जोडा नंतर असतो तो. अरे पैसा लक्ष्मी एकच की, एक नाही खोटा होते. बरं तुला सुख पाहिजे का देव पाहिजे, चॉपलर तुम्हाला काय पाहिजे, सुख सुख पाहिजे, देव नको. सुख अहो सुखरूप आहे तुझे कोणा सांगा. परमात्मा म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच देव आहे. मग महाराज इथं परिचय करून देताना मात्र रुक्मा देवीवर. तर रुक्माई मातेचा कोण आहे, वर आहे, म्हणजे तो पती आहे. मग महाराज लक्ष्मी सगळ्याला माहिती आहे, पैसा सगळ्याला माहिती आहे. म्हणून या पैशाचा मालक आहे ना त्याचा परिचय करून दिला, पैशावरून लक्ष्मीवरून करून दिला. लक्ष्मी सुद्धा ज्याच्या ताब्यात आहे, लक्ष्मी वल्लभा दिनानाथा पद्मनाभा, असं परमात्म्यानं तो आमचा बाप आणि रुक्माई मातेचा तो वर आहे. कधी कधी काय असतं महाराज स्वतःचा परिचय स्वतःहून देता येत नाही, आपल्या बायकोवरून परिचय होतो. देवाचा सुद्धा परिचय कोणावरून झाला, लक्ष्मी मातेवरून. तुम्हाला सांगू का आता सुद्धा आंबेजोगाईच्या नगरात 2007-8-9 सभा झाली महाराज मोठी. आणि बाहेरगावची लोक आली महाराज. म्हणले काय सभा एवढी लोक, म्हणले पण हे माणूस कोण आहे, ह्याचं सगळेच ऐकतात. DYSP, PIN, PSI, SPN सगळे माणसं ऐकतात. कोण आहे ते, म्हणले तुम्ही ज्यांच्या सभेला आला त्यांचे हे मालक आहे. नंदो काकाचा परिचय कोणावरून, मग साधा यांचा परिचय जर त्यांच्यावरून होत असेल ताईवरून, तर आमच्या देवाचा सुद्धा परिचय कोणावरून, रुक्मा देवीवर. महाराज कोण आहे तो, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठोबा
विठोबा रघुमा जय 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 विठोबा रघुमा विठोबा रघुमा रूप पाहता लोचनी सुख झाले उजाजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाची आगर बाप रुक्मादेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भगवंताच्या नामचिंतनाबद्दल तुम्ही आवड निर्माण करा आणि एकदा आवड निर्माण झाली ना का ते या जगतामध्ये त्याचं रूपही नष्ट न होणार आहे त्याचं नामही नष्ट होणार नाही का कारण ती आविट आहे महाराज त्या भगवंताचं नाम सुद्धा आविट आहे आणि तुम्ही भगवंताचं नामचिंतन घेतलं ना आपोआप परमात्मा प्रगट व्हावंच लागतं महाराज नाम आठविता किंवा हाके सरसे उडे घालून या स्तंभपोडी एवढं सामर्थ्य आहे. तुम्ही नुसते हाक मारा हाक मारल्यावर परमात्मा काय करतो हाकारोनी सांगतो का नाम घेता तुम्ही तेवढं मात्र करा नामचिंतनाबद्दल आवड निर्माण झाली पाहिजे का तो परमात्मा विटणार आहे महाराज होय का नाही अविट गे माय विवेणा जमणे आहे परे बेडेना अविट गे माय विवेणा अविट गे माय विटे जसल्या भुंग्याला परिमळाची धाव भ्रमर उडी तैसी तुझी गोडी लागो म्हणजे एवढीच तुम्ही अंतःकरणामध्ये प्रार्थना करा आणि मग मात्र असे जर भगवंताच्या नामाबद्दल तुमची आवड निर्माण झाली तर परमात्मा आपोआप तुम्हाला येईल तुमच्याकडे येईल आणि त्या परमात्मा तुम्हाला दर्शन देईल. आपण देवाकडे जाणं ही परमार्थाची सुरुवात आहे आणि देवांनी आपल्याकडे येणं ही परमार्थाचा शेवट आहे. आपण परमार्थाच्या मार्गाने लागा आणि परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही धारण करा. आपण परमात्म्याला पाहू शकत नाही पण भगवंताचं नामचिंतन मात्र आपण घेऊ शकतो. म्हणून आजपासून उद्या 7 दिवस मात्र आपल्या भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि मग गोकुळच्या गवळ्या गोपी गोधन सकया सगळ्याला ते सुख प्राप्त होणार आहे. योगी या मुनी जना ध्यान ते सुख असं निश्चयने योगी लोकांना सुद्धा जे सुख दुर्लभ आहे किंवा योगी या दुर्लभ तो मी देखील साहजिनी जे दुर्लभ असणारं जे सुख आहे ना महाराज ते योगी या मुनी जना ध्यान ते सुख असं निश्चयने आमच्या ते कुणाला मिळालं महाराज गोकुळच्या गवळ्या गोपी गोधना सकया हरिसुख पावले रे हरिसुख पावले. तुम्हाला ती सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर 7व्या दिवशी तुम्हाला 8व्या दिवशी काल्याच्या दिवशी सुख प्राप्त होईल. पण त्याच्याकरता अगोदर 7 दिवस तुम्ही भगवंताचं नामचिंतन गा आणि असं नामचिंतन जर केलं तर मग मात्र तुम्ही काय कराल परमात्म्याची प्राप्ती होईल. मग महाराज कोणाचं नामचिंतन केलं कोणाचं बी घ्या ना देवाचं नामचिंतन घ्या आणि नसेल तुम्हाला जमत संतांचं नामचिंतन घ्या. संतांच्या नाम सुनताना सुद्धा हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संतांचे ते पाय. एकदा तुम्ही भगवत संतांचं नामचिंतन केलं तरी सुद्धा परमात्मा तुम्हाला भेटू शकतो. महाराज कोणाचं नामचिंतन घ्यायचं त्या सकल संतांपैकी मग त्यांचंच घ्या ना कोणाचं ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली